ब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्वाची बातमी आपण सुरुवातीला पाहणार आहोत। दिल्लीतील तरुणी अपघात आणि मृत्यू प्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। ज्या तरुणीचा अपघाती मृत्यू झाला तिच्या सोबत स्कूटीवर आणखी एक मुलगी होती अशी धक्कादायक माहिती आता समोर येते। दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात पीडितेने आधी तिच्या एका मैत्रिणीला घरी सोडलं होतं आणि त्यानंतर ती स्कूटीवरून आपल्या घरी जात होती। दिल्ली पोलिसांची टीम लवकरच त्या दुसऱ्या तरुणीचाही जबाब नोंदवणार आहे। अपघाताच्या वेळेला दुसरी तरुणी घटनास्थळी हजर होती की तिला घरी सोडल्यानंतर अपघात झाला याचाही शोध सध्या दिल्ली पोलीस घेत आहेत। हाँ, अंदर लड़ रहे थे तो कमरे में से उन्होंने मना किया कि इससे चिल्लाओ पहले भी मत। जब लड़की आई है तो दोनों साथ में ही आती थी। नहीं, अलग अलग कभी कभी साथ। फिर वो नीचे जाके झगड़ा हुआ उनमें। हाँ, तो मैनेजर ने मना कर दिया, यहाँ पे कस्टमर डिस्टर्ब हो रहे हैं। झगड़ा किस तरीके कैसे बड़ा पता नहीं, एक दूसरे को गाली दे रही थी। पहले मैं पहले आई थी ये पता है मेरे को, पर मेरे को भी ज्वाइन हुआ है तो अच्छा, अभी नहीं। तो जब झगड़ा हुआ मैनेजर साहब ने उन्हें नीचे भेज दिया, हाँ तो जी। नीचे भी उनका आपस में झगड़ा नीचे हुआ। आपस में झगड़ा हुआ है। आस पड़ोस के लोगों ने भी रोकने की कोशिश की है। इतना ज्यादा झगड़ा हो रहा था? उन्होंने भी उनको गाली गलौज किया था जो पता चला कल मेरे को, तो फिर वो चली गई थी स्कूटी पे। 7 बजे के बाद ही आए थे वो। फिर वो लड़की थी, दोनों लड़कियां थी, वो उन्होंने ड्रिंक वगैरह कर रखी थी, आपसी में लड़ रहे थे वो। अब ये तो पता नहीं किस बात पे लड़ाई थी। हमने बोला भी था कि लड़ाई मत करो, अब मैं आसपास के गैस डिस्टर्ब हो रहे हैं। फिर वो 12 बजे के बाद अपना चले गए थे। दोनों लड़कियां थी, उनके साथ कोई और भी लोग? और कोई नहीं था, बस वही दो थे। तर आणखी एक तरुणी घटनास्थळी उपस्थित होती का याचा आता पोलीस तपास करतायत। पोलिसांच्या तपासादरम्यान काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता देखील आता व्यक्त होतीये। एक नवं सीसीटीव्ही फुटेज तपासादरम्यान समोर आलेलं आहे, ज्यामध्ये ही दुसरी तरुणी देखील या तरुणीसोबत दिसतीये। त्यामुळे आता दिल्ली पोलीस त्या अनुषंगाने तपास करतायत। या दुसऱ्या तरुणीच्या घरी जाऊन तिचा देखील जबाब नोंदवला जाणार असल्याचं समजतंय। तिची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळतेय। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे, ज्यामध्ये आणखी एक तरुणी दिसतीये। पोलिसांचा तपास नेमका कुठपर्यंत आलाय? यामध्ये एक नवीन खुलासा या संपूर्ण कंजावला प्रकरणामध्ये झालेला आहे। त्यामध्ये जी माहिती आलेली आहे की एका हॉटेलमध्ये एक नवीन तरुणी आणि ती दोन्ही हिची अपघातात हत्या झाली याच्या अशा प्रकारचा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला। त्यांनी स्पष्ट केलं आहे की त्या आणि जे दोघंही एका हॉटेलच्या परिसरात सीसीटीव्ही फुटेज पाहायला मिळालेले आहे। त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्या तरुणीचा शोध आहे, त्याच्यावर आता माहिती घेण्यात येणार आहे। न्यायाधीशासमोर तिची माहिती आहे ती रेकॉर्ड केली जाण्याची माहिती पुढे आलेली आहे। सोबतच दरम्यानच्या काळामध्ये त्या हॉटेलच्या सर्व स्टाफची ही माहिती आणि चौकशी दिल्ली पोलीस करत आहे। हा जो नवीन खुलासा आलेला आहे यामध्ये आता काय नवीन धागेदोरे हातात मिळतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण की दिल्ली पोलिसांनी या संदर्भात वेगवेगळ्या दिशेने आता तपासणी करायला सुरुवात केली आहे। कारण की केंद्रीय गृहमंत्रालयाचा आदेश आहे की या संदर्भात तत्काळ अहवाल देण्यात यावा। यासाठी दिल्ली पोलिसांची ज्येष्ठ अधिकारी शालिनी सिंग यांच्या नेतृत्वात एक चमू देखील गठीत करण्यात आली आणि त्या चमूच्या माध्यमातून हा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयामध्ये देण्यात येणार आहे। पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये एक नवीन खुलासा झालेला आहे। सीसीटीव्ही फुटेज पुढे आलेले आहेत, त्यामध्ये त्या 2 तरुणींसोबत पाहायला मिळत आहे। स्टुडिओ बरं प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती दिली आपण त्याबद्दल। आणि पोलिसांच्या तपासामध्ये आता आणखी नेमके काय खुलासे होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण या सगळ्या प्रकारानंतर, या घटनेनंतर तिथल्या सगळ्या घटनास्थळाचा आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी आढावा घेतला, पाहूया। कंझावला प्रकरणामध्ये खास करून ज्या तरुणीचा मृत्यू झालेला आहे त्या अपघाताच्या संदर्भात आज शवविच्छेदनाचा अहवाल आहे। त्यासाठी दिल्ली पोलीस आणि त्यांच्या कुटुंबाला घेऊन इथे आलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांचं कुटुंब इथे आलेलं आहे आणि या कुटुंबासोबत त्यांचा मामा इथे आलेला असलेलं पाहायला मिळतं। आणि हे या सगळ्यांना घेऊन आता दिल्ली पोलीस शवविच्छेदनाचा अहवाल घेऊन ते खास करून जर बघितलं तर हे समोर जे दिसतं हे शवगृह आहे। मौलाना अब्दुल कलाम आझाद रुग्णालय आहे आणि त्यासाठी इथे पोहोचले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं हे सगळे इथे या सगळ्यांमध्ये एक प्रकारे या सगळ्यांचा ज्या पद्धतीनं काल
शवविच्छेदन अहवाल झालं होतं. शवविच्छेदन झाल्यानंतर काल यानंतर इथून ते त्यांचं शव इथून घेऊन जातील आणि तो पार्थिव घेऊन गेल्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहे. जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाचं आहे की इथे आता त्यांच्या कुटुंबातील मामा जे आहे ते मुलीचे मामा इथे पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाचं आहे की या घडीला त्यांच्या मामा आणि काय सांगतात ते बघूया. अभी बॉडी को लेके जाएंगे आप लोग? कब तक होगा मंगलपुरी करण विहार अंतिम संस्कार कब तक होगा? मध्ये अंत्यसंस्कार होईल अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीला की त्यांचे कुटुंबातील त्यांचे नातेवाईक इथे पोचले आहे, मामा पोचलेले आहेत आणि या सगळ्यांना ते इथून मृतदेह येऊन गेल्यानंतर दिल्ली पोलीसची चमू त्यांना इथे घेऊन आली आहे. हे जे दिसतंय हे मौलाना अब्दुल कलाम आझाद शवगृह आहे. या शवगृहातच त्यांचं पार्थिव ठेवलेलं आहे. त्या तरुणीचं ज्या पार्थिव ठेवण्यात आलं, जिचा अपघात झाला होता, अपघाती मृत्यू झाला होता असं दिल्ली पोलिसांनी माहिती दिलेली आहे. खास करून पहाटे 31 डिसेंबरच्या पहाटे ही घटना घडलेली होती आणि नववर्षाच्या पहिल्याच पहाटे ही घटना घडली. त्यानंतर दिल्ली पोलिसांवरती ज्या पद्धतीने एक प्रकारचे जी माहिती मिळाली त्यांच्या वक्तव्यानंतर की यामध्ये कुठेतरी अपघात नसून आणि त्यांच्या कुटुंबाने दावा केला होता की यामध्ये त्या मुलीची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आपल्या याच्यामध्ये बदल केला FIR-मध्ये. त्यांचा 304 कलम लावण्यात आलेला आहे आणि आता नवीन खुलासे त्यामध्ये होत आहे. त्यामुळे आता या कंजावला अपघात प्रकरणामध्ये कंजावला जी तरुणीची हत्या झाली त्या प्रकरणात नवीन कुठले माहिती मिळते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार. पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्या तरुणीचं कुटुंब मौलाना आझाद रुग्णालयामध्ये पोहोचलेलं आहे. नवी दिल्ली व्हिडिओ जर्नलिस्ट सतीशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. छत्रपती संभाजी महाराजांबाबत अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर भाजपकडून आता आंदोलनं केली जात आहेत. भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवारांना लक्ष केलं जात असताना ठाकरेंच्या पक्षानं सामना अग्रलेखातनं आपली भूमिका मांडलेली आहे. शिवसेनेनं भाजपला राज्यपालांच्या विधानाची आठवण करून दिली आहे. छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे अण्णाजी पंत आज सत्तेवर आहेत. राजभवनात ठाण मांडून बसलेत. त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात. हीच खरी गंमत आहे असा टोला सामनामधून लगावण्यात आलाय. इतकंच नाही तर छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक होते, धर्मवीर नव्हते. आम्ही म्हणतो खरा धर्मवीरच स्वराज्याचा रक्षक असतो. तेव्हा त्यात उगाच शेष काढून कुणाला छाती पिटण्याची गरज नाही असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. जो राज्य है उनको भूगोल है, ज्योग्राफी है और महाराष्ट्र को इतिहास है. हा इतिहास यासाठी आहे की इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून आम्हाला इतिहास. मग हा इतिहास जर राज्यपालांना मान्य नसेल, आमच्या महाराष्ट्राच्या जे भाजपचे आहेत, भाजपच्या मंत्र्यांना हा इतिहास मान्य नसेल आणि त्याच्यावरती या महाराष्ट्रानं त्यांच्या माफीची मागणी केली आहे, राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे, त्याच्यावर भारतीय जनता पक्षानं आधी आपलं मत व्यक्त करावं. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय. ट्विट करत शेलारांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना काही सवाल विचारलेत. शेलारांच्या ट्विटमध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलंय पाहूया. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, अजित पवार. औरंगजेब क्रूर हिंदुद्वेष्टा नव्हता, जितेंद्र आव्हाड. दाऊदची व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांच्या पक्षांच्या नेत्यांची ही विधानं महाराष्ट्रानं हलक्यात घ्यावीत का? ही एक औरंगजेबी चाल तर नाही ना? उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 3 चाकी सरकार आल्यापासून नियोजनबद्ध कट रचलेला आहे आणि म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवार यांची आज सामनाने पाठराखण केली आहे. या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून अण्णाजी पंत यांनी लिहिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला टकमक टोकाकडे घेऊन जात आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे. आशिष शेलार यांनी हे ट्विट केलंय. भाजपचे आमदार राम कदम यांनी सुद्धा अजित पवारांच्या धर्मवीर या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंना डिवचलेलं आहे. राम कदम यांनी आदित्य ठाकरेंनाही सवाल केलेला आहे. छत्रपती संभाजीराजे यांची अत्यंत क्रूर शिरच्छेद करत हत्या करणारा औरंगजेब राष्ट्रवादीच्या मते क्रूर नसून महान योद्धा आहे. उद्धवजी तुम्हाला हे मान्य आहे का? आदित्यजी आपणही गप्प का?
शिल्लक राहिलेल्या बाळासाहेबांचा कडवट कार्यकर्ता हे कधीच मान्य करणार नाही, अशा आशयाचं राम कदम यांचं हे ट्विट. राष्ट्रवादीचे नेते म्हणतात की औरंगजेब क्रूर नाही, निर्दयी नाही. मग काय तो एक महान योद्धा आहे? ज्या औरंगजेबानं स्वतःच्या वडिलांना कैदेत टाकलं, सख्या भावाची हत्या केली, छत्रपती शिवरायांना कैदेत टाकलं, संभाजी राजांच्या डोळ्यात तळपत्या सळ्या टाकून त्यांचे डोळे बाहेर काढले, शिरच्छेद केला, शरीराची विटंबना केली, निर्दयी पद्धतीनं, अमानुष पद्धतीनं त्यांची हत्या केली गेली. गुरु तेग बहादूर त्यांची हत्या केली. 46 लाख हिंदूंच्या कत्ली केल्या. काशी, मथुरा, सोमनाथ अशी हजारो मंदिरं उद्ध्वस्त केली. ही निर्दयता नाहीये. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. लोकसभा निवडणुकीतही बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचीच युती असणार असून युतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. 0 जागा आम्हाला लढवायला सांगितल्या तरी मान्य असेल, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय. तर मंत्री गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावरून संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. काही लोकांना भांडण लावण्याचाच कार्यक्रम सुरू केलेला आहे. मला तरी असं वाटतं, मला माझ्या युतीच्या नेत्यांवर विश्वास आहे. ते जे काही निर्णय घेतील ते चांगल्या पद्धतीने घेतील आणि तो जे निर्णय घेतील तो कोणताही असो. मग आम्हाला 0 जागा लढावी लागली तर आम्ही त्या निर्णयाला मान्यता देणार लोक आहोत. फक्त ते शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश करावे. मिंदे असतात, मांडलिक असतात, त्यांना स्वतःचं अस्तित्वच नसतं. ते समर्पित झाले आहेत, ते विलीन झाले आहेत भारतीय जनता पक्षामध्ये. त्यांच्यातला शिवसैनिक मेलेला आहे, त्यांच्यातला स्वाभिमान संपलेला आहे. बरं, त्यांना शिवसेनेबरोबर आणि भाजपची युती करायची होती, बरोबर आहे, पण ते आता त्यांचा जो पक्ष गट आहे तो भाजपमध्ये विलीन करतात म्हणून त्यांना एकही जागा नको आहे. आणि टोळीला अस्तित्व नसतं. टोळी ही एक तर गँगवॉरमध्ये मारली जाते किंवा पोलीस एन्काउंटरमध्ये मारले जातात. हा मला इतिहास या मुंबईतला माहिती आहे. गँगवॉरचा टोळ्या या नष्ट होतात, टोळ्यांचं अस्तित्व राहत नाही. बरं का, तशी जर ही टोळी असेल, त्याला टोळी मानत असतील तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आम्हाला एकही जागा नको. टोळीचा गँग म्हणजे आता जितके दिवस आहे तितके दिवस खंडण्या वगैरे गोळा करायच्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादात सापडले. औरंगजेब क्रूर किंवा हिंदू द्वेष्टा नव्हता असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं. औरंगजेब क्रूर नव्हता असं वक्तव्य करणाऱ्या आव्हाडांना औरंगजेबाचा पुळका आलाय का असा सवाल उपस्थित केला गेला होता आणि या संदर्भात चूक लक्षात आल्यानंतर आव्हाड यांनी सारवासारव केली. ही सारवासारव करताना सुद्धा आव्हाडांनी आणखी एक चूक केली. औरंगजेबाचा मृत्यू हा नगरच्या भिंगारमध्ये झाला असताना आव्हाडांनी औरंगजेबाचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचं वक्तव्य केलं. एकूणच आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांना बहादूरगडावरती पहिल्यांदा नेण्यात आलं, त्यांचे डोळे काढण्यात आलं. बाजूला विष्णूचं मंदिर आहे. अफजल खान जर एवढा आपला औरंगजेबवर एवढा क्रूर आणि हिंदू द्वेष्टा म्हणजे जे काय म्हणायचंय ते, त्यांनी विष्णूचं मंदिरही तोडलं असतं. तिथनं त्यांना तुळापूरला नेण्यात आलं आणि मग जे पुढे काय झालं ते इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये औरंगजेबासारखा क्रूर सुलतान ह्याला एकदाही यश मिळू शकलं नाही. म्हणजे शेवटी औरंगजेबाचा मृत्यू दिल्लीला न होता औरंगाबादला झाला. त्यांनी अनेकदा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर, संभाजी महाराजांच्या स्वराज्यावर क्रूर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक सुफी संतांच्या हत्या केल्या, अनेक देवळं पाडली. औरंगजेबाबाबत आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून यामधून त्यांचं औरंगजेब प्रेम दिसून येतं अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. औरंगजेबाच्या बाबतीमध्ये कोणाला प्रेम उतू झालेलं आहे. ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, या महाराष्ट्राला धर्तीवर अनेक मंदिरं तोडून टाकली, उद्ध्वस्त केली, आपल्या माय भगिनींवर अत्याचार केले, त्या औरंगजेबाचा पुळका कुणाला यावा आणि प्रेम कुणाला यावं, त्यांची वृत्ती जी आहे ती कळून येते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांचं प्रेम, छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल प्रेम हे त्यांच्या वृत्तीतून दिसून येतं. भाजपकडून छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय. मुंबईत भाजपच्या मध्य दक्षिण जिल्ह्याच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. अजित पवार यांचे पोस्टर हातात घेऊन यावेळेला निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यातही घेतलं. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आज होतंय. मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉक्टर रणवीर चंद्रा आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाचे डॉक्टर अजित जावकर यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. सकाळी चंद्रा आणि जावकर यांनी बारामतीमधल्या विविध संस्थांना भेटीही दिल्या. त्यानंतर दुपारच्या सुमारास आप्पासाहेब पवार सभागृहात मुख्य कार्यक्रम सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे उपस्थित असतील. मात्र या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या गैरहजेरीची चर्चा आहे. अजित पवार नेमके या कार्यक्रमाला उपस्थित का नाहीत याबद्दलचं कारण समजू शकलेलं नाही. पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघातले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालेलं आहे. गेल्या वर्षभरापासून जगताप आजारानं ग्रस्त असल्यानं त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपचे कार्यक्षम फायरब्रँड नेते अशी ओळख असलेल्या जगताप यांचा सामाजिक व्यासंग मोठा होता. 2004 ते 2014च्या निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवलेला होता. पिंपरी चिंचवड शहराचं 3 वेळेला प्रतिनिधित्व त्यांनी केलं. शहर प्रगती पथावर नेण्यासाठी देखील जगताप यांचं मोठं योगदान आहे. दिल्ली पोलिसांची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे. आपण थेट जाऊया तिकडे. महत्वपूर्ण साबित होगा. इसके अलावा इन्वेस्टिगेशन अभी जारी है. इन्वेस्टिगेशन अभी प्रारंभिक स्टेज पर है. बहुत पहलुओं पर इन्वेस्टिगेशन हो रहा है और जल्दी ही दिल्ली पुलिस की ये कोशिश है कि जल्दी ही इस इन्वेस्टिगेशन को कंप्लीट कर लिया जाएगा और जो अपराधी हैं उनको सख्त से सख्त सजा दिलवाई जाएगी. थैंक यू. दिल्ली पोलिसांची ही पत्रकार परिषद सुरू होती आणि या प्रकरणाचा सखोल तपास सध्या सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगितलं गेलेलं आहे. सगळ्या बाबींचा तपास या दरम्यान केला जाईल याची ग्वाही दिल्ली पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. जळगावमध्ये गुलाबराव पाटलांची पुन्हा एकदा शाब्दिक फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळेला त्यांनी कार्यकर्ते चांगले नसले तर जनता कशी करेक्ट कार्यक्रम करते हे सांगितलं. तर पैसाच सर्व काही नसतो तर जनतेचं पाठबळ महत्त्वाचं असतं हेही गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केलं. आपल्याला काँग्रेस प्रवेशाची ऑफर फार पूर्वी होती असा गौप्यस्फोट सुद्धा गुलाबराव पाटलांनी केलाय. मी ज्यावेळी 4000 मतांनी पडलो त्याचं मूळ कारण काही गावांमध्ये माझ्या कार्यकर्त्यांमुळे मला मतं मिळाले नाही. त्यांनी माझ्या त्या काळामध्ये असा काय उन्माद केला. लोक सांगायचे गुलाब पाटील चांगला आहे पण तो जर निवडून आता झाला या माती जाती म्हणजे ही परिस्थिती. म्हणजे कार्यकर्ते बी असणे चांगले गरजेचे आहे. नाही तर नेता चांगला आहे आणि कार्यकर्ता जर प्रॉब्लेम करत असेल तर मग मोठा कार्यक्रम होऊन जातो. तो जो काम करतो लोक त्याच्या मागे राहतात. पैसा साधन आहे, साध्य नाही. पैसा निश्चितप्रमाणे साधन आहे पण त्याच्यानेच सगळं साध्य होतं असं नाही आहे. त्याच्याने जर पैशाने साध्य झालं असं या देशाचा पंतप्रधान टाटा बिर्लाजी राहिले असते, नरेंद्र मोदी भाई राहिले नसते. कारण की पैशाने सगळं काही होत नाही. नाव घ्यायला काय हरकत नाही. आपल्या जिल्ह्यातले एक प्रांत होते आणि मला 56 लागली. 56 म्हणजे तडीपाडी. त्याने मला कोपऱ्यात घेऊन सांगितलं बेटा तू वयाने कमी आहे, काँग्रेसमध्ये प्रवेश करून घे, वरतून प्रेशर आहे. मैं वहां से निकला दूसरे दिन आरोपी की गाड़ी अड़ा ली रस्ते पे. वो मेरे गांव में से जाते थे जब. म्हणजे सांगायचा अर्थ असा की त्या काळामध्ये शिवसेना म्हणा भाजप म्हणा याचं काम करणं फार मुश्किल काम होतं. पुढची महत्त्वाची बातमी बघूया.
एखादा आमदार जर राजकीय दृष्ट्या सूडबुद्धीनं आणि आकसापोटी जर अशा प्रकारे कुटुंबियांवर आरोप करत असेल तर अशा आमदारांना महाराष्ट्रातली जनता फारशी किंमत देत नाही. त्यामुळे असे आरोप करणाऱ्यांची टिंगलटवाळी होते असं म्हणत एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांना नाव न घेता ठणकावलेलं आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे कुटुंबियांनी उत्खनन करून 400 कोटी रुपयांचा घोटाळा केला असा आरोप अधिवेशनात केलेला होता. त्यावर एकनाथ खडसेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एखादा माणूस किंवा एखादा आमदार राजकीय दृष्ट्या सुडापोटी आकसापोटी अशा स्वरूपाचे आरोप करत असेल तर त्याला फार काही महाराष्ट्रामधली जनता किंमत देत नाही. आणि असा काही नाथाभाऊवर आरोप केल्यामुळे उलट जो आरोप करणार आहे त्याचीच टिंगलटवाळी समाजामध्ये होतं. सोशल मीडियावर जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या विरुद्ध किती मोठ्या प्रमाणावर, म्हणजे मी जे पाहिले होते त्याच्यामध्ये तर साधारण 1800 लोकांनी कॉमेंट्स केल्या. त्यातल्या जवळ 10 लोक जर सोडले तर 1790 लोकांनी कॉमेंट्स त्याच्या विरोधातच केलेले आहे. सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण रंगल्याचं दिसतंय. आष्टा शहरात 8 दिवसात 2दा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडून पुतळ्याच्या जागेला मंजुरी मिळत नसल्यानं रात्रीत पुतळा बसवला जातोय. याआधी अश्वारूढ पुतळा बसवण्याबाबत आष्टा पालिकेत ठराव झाला होता. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे जागेची मागणी सुद्धा झाली होती. मात्र अद्याप जागेला मंजुरी मिळालेली नसल्यानं रात्रीत पुतळा बसवला जातोय. याआधी 25 डिसेंबरला ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून तर काल रात्री भाजपकडून महाराजांचा पुतळा बसवला गेलाय. भाजपकडून रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवला गेल्यानं पुतळ्याच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागलेल्या आहेत. औरंगाबादमधल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये पंकजा मुंडेंचं नाव नव्हतं. तसंच त्यांनी केवळ 60 सेकंदांमध्ये त्यांचं भाषण आटप्त घेतल्यानं नाराजीच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या. मात्र या सगळ्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण दिलंय. नाराजीच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. माझं नाव निमंत्रण पत्रिकेत असण्याचं कारणच नाही, कारण हा लोकसभा मतदारसंघ माझा नाही आणि म्हणून मी नाराज आहे असं म्हणणं चुकीचं असेल असं पंकजा यांनी म्हटलेलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली आणि त्या ठिकाणी या सभेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पंकजाताई मुंडे यांचं नाव नव्हतं. इथून राजकीय चर्चा सुरू झाली. स्टेजवर गेल्यावर इथून त्यांना फक्त 30 सेकंदाचा वेळ 30 ते 40 सेकंदाचा वेळ बोलण्यासाठी दिला आणि याच विषय बोलण्यासाठी माझ्यासोबत पंकजाताई आहेत. ताई, सर्वप्रथम मी तुम्हाला हा प्रश्न विचारेल की कशी वाटली सभा तुम्हाला, कारण भाजपने ही जागा कधी लढली नाही लोकसभेची, ती पहिली सभा होती आज. सर्वप्रथम मी असं सांगेन की आजचा जो कार्यक्रम आहे तो भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्षांचा दौरा पूर्ण देशभर आहे आणि ह्याच्यामध्ये अशा जागा त्यांनी निवडल्यात लोकसभा ज्या आपण लढलो नाही आणि तिथे आपल्याला काय करता येईल जर लढावं लागलं किंवा आपल्यासोबत कोणी आलं तर काय कशी ताकद वाढवता येईल. त्यामुळे तो त्यांचा दौरा असल्यामुळे मी त्याला आले, कारण माझे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, माझा प्रोटोकॉल आहे, मी राष्ट्रीय सचिव आहे आणि हे पत्रिकेचा जो आपण विषय मांडला ती पत्रिका काही मी पाहिलीच नाही मुळात, कारण मी कधी कुठे कार्यक्रमाला जाते तर अरे माझी पत्रिका बघू द्या, माझं बॅनर लागलं का, इतक्या छोट्या गोष्टीत कधीच लक्ष देत नाही. मी आले आणि त्यामुळे ह्या चर्चा ज्या आहेत त्या मला वाटतं म्हणजे अनावश्यक आहेत. पण तुम्ही ठीक आहे, तुम्ही प्रोटोकॉल सांगताय, पण तुमच्या कार्यकर्त्यांना ते जास्त रुचलेलं नाही, ते नाराज झाले की पंकजाताईचं नाव इथं नाही. कारण लोकसभेच्या मी बघितलं की मागच्या 2-3 लोकसभेमध्ये तुम्ही येऊन मेहनत घेतली, इथं अनेक सभा घेतल्या लोकसभा जिंकून देण्यासाठी आणि इथली लोकसभेची जागा येत आली जेव्हा युती होती. तुम्ही नाही प्रचारात नेहमीच मी मेहनत घेते, स्टार प्रचारक राहिले. परळी मतदारसंघात लढत असताना सुद्धा शेवटच्या दिवशीपर्यंत मी सगळ्या राज्यभर सभा घेत होते. पक्षासाठी नेहमी काम करण्यासाठी मी आहेच आहे.
पण पंकजाताई, तुम्ही आता देवेंद्र फडणवीस सुद्धा बीडला आले होते रॅलीसाठी व्यसनमुक्तीच्या, तिथे सुद्धा तुम्ही दिसला नाही. त्याच्यामुळं लोकांच्या मनात शंका नेहमी असतात, कारण तुमच्या समोर बसले ना मी अख्खी आज पण मी दिसले ना, मी आहेच नाही ते. देवेंद्रजीच्या कार्यक्रमाला आले होते, तो पक्षाचा कार्यक्रम नव्हता, हे पक्षाचा कार्यक्रम होता. त्यामुळे हा माझा कार्यक्रम आहे. प्रत्येक बूथ प्रमुखाचा, कार्यकर्त्याचा, जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचा, शहराच्या पदाधिकाऱ्यांचा, देशाच्या पदाधिकाऱ्यांचा जेवढा हा कार्यक्रम आहे तेवढा माझा आहे. पण देवेंद्रजीच्या कार्यक्रमाला आले होते, तो पक्षाचा कार्यक्रम नव्हता, एका संघटनेने घेतलेला कार्यक्रम होता. आणि त्यांनी ज्यांना निमंत्रित केलं होतं ते तिथे गेले होते. आणि आम्ही पण व्यस्त असतो, आम्ही काही जिल्ह्यातच असतो असं नाही, आम्ही कुठे लांब असतो. आणि त्यांचा जेव्हा दौरा कळतो तेव्हा आम्हाला लगेच तिथे पोहोचणं शक्य नसतं. आणि मी त्या ह्याच्यात पण नाही आहेत की मी काही जिल्ह्याची पदाधिकारी नाही की जिल्ह्यात पटकन पोचू शकेन. मला कुठेतरी दुसरीकडे काम होतं. आणि माझं देवेंद्रजींची चर्चाही झाली. त्यांनी मला आदल्या दिवशी रात्री फोन केला की पंकजा, मी बीडला चाललोय, तर तुला माहिती आहे ना? मी म्हटलं हो, पण मी नाही आहे. तर ते म्हणले ठीक आहे, मग एवढ्यासाठी तू येऊ नकोस आणि मी जाऊन येतो, कारण मला खूप घाई आहे, मला नागपूरला परत जायचं. हे असं झालेलं आहे. बरं, आज सुद्धा तुम्ही भाषण करायला ज्यावेळेस तुमचं नाव पुकारलं गेलं, तुम्ही नाही म्हणत होतात भाषण, ते का म्हणत होतात? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही फक्त 30 सेकंद बोललाय, कारण तुम्ही पोडियमकडे जात असताना कोणीतरी तुम्हाला सांगितलं की 2 मिनिटाचंच भाषण करा. बाकीच्या नेत्यांना 2 मिनिटाची वेळ अशी सांगितली गेली नाही. कारण मी सांगितलं भाषणातच, मी पक्षाची सच्ची कार्यकर्ता असल्यामुळे पक्षाची शिस्त पाळणं माझं कर्तव्य आहे. आणि हा राष्ट्रीय अध्यक्षांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला त्यांना जास्तीत जास्त लोकांनी ऐकावं आणि त्यांच्या आणि लोकांच्या मध्ये आपण फार वेळ घेऊ नये, यामुळे मी माझं भाषण कमी ठेवलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. तर हे मला वाटतं योग्य केलं मी, कारण त्यांच्या आणि त्यांच्यामध्ये जास्त गॅप न ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. ते औरंगाबाद लोकसभा भाजपने सुद्धा आता सगळ्या नेत्यांनी भाषणात मागणी केली की हा मतदारसंघ लोकसभेचा भाजपला सुटला पाहिजे. तिकडे शिंदे गटाचे भुमरे सुद्धा तयारी करतात. क्लॅश होऊ शकते, कारण दोन्ही मित्र पक्ष आहेत. नेमका कुणाला हा मतदारसंघ सुटेल? आता हे प्रदेशाध्यक्ष ठरवतील. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहेत, कोर टीम आहे आणि अजून निवडणुकीला वेळ आहे. तेव्हा निवडणुकीमध्ये जागा वाटप नंतर होईल, पक्ष युती होईल, अजून महायुती होईल, आणखी कोण येईल सोबत हे नंतर ठरेल. ते हे खूप प्रीमॅच्युअर आहे आता बोलणं. पण प्रत्येकाने तयारी अशी केली पाहिजे की जो उभा राहील त्याला पूर्ण पळापळी नाही झाली पाहिजे, ताकदीने कार्यकर्ता उभा राहायला पाहिजे. कुणी जरी जागा गेली तर तुम्ही येणार प्रचार? हा, शिंदे गटाला गेली किंवा भाजपला जागा गेली तरी प्रचारासाठी येणार? मला प्रचारासाठी पक्षाने जिथे जायला सांगितलं तिथं मी जाणारच ना. काय तुम्हाला करायचंय ह्या वर्षामध्ये पॉलिटिकली? पॉलिटिकली आता मला काय करायचं हे माझ्यापेक्षा माझ्या पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे की माझ्याकडनं काय करून घ्यायचं. मला जे जबाबदारी देते ती मी पूर्ण करते. पण मला पॉलिटिकलपेक्षा यावेळी सोशल खूप काही करायचं आहे आणि म्हणून मला अनेक गोष्टींवर ॲड्रेस करायचं आहे. कारण कसं असतं, आम्ही एक इन्फ्लुएन्सर असतो, आम्ही खूप मनांना प्रभावित करत असतो. जर आपण काही चांगल्या गोष्टी प्रभावित करलो समाजामध्ये तर ते मला करायचं आहे यावेळी. निश्चितपणे बघितलं आपण पंकजा मुंडेंना मला वाटलं होतं सुरुवातीला की त्यांच्यासाठी प्रश्न अवघड असतील, कारण निमंत्रण पत्रिकेवर नाव नाही, भाषणासाठी वेळ दिला नाही. मात्र अगदी संयमाने पक्षाची जी शिस्त आहे, पक्षाची जी संस्कृती आहे, त्याला मानणारे कार्यकर्ते म्हणून त्यांनी आज सगळी उत्तरं दिली. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. पुढची बातमी बघूया. चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला असून सायरन वाजल्यानं चोरट्यानं एटीएम मधनं पळ काढला. मात्र हा चोरटा सीसीटीव्ही मध्ये टिपला गेल्यानं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी चोरट्याचा शोध घेत अवघ्या काही तासातच त्याला जेरबंद केलाय. हेच ते सीसीटीव्ही फुटेज आहे ज्याच्या माध्यमातून चोरट्याला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे. चाळीसगाव मधला हा सगळा प्रकार, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडण्याचा हा अयशस्वी प्रयत्न या चोरट्यानं केला. सायरन वाजला आणि त्यामुळे चोरट्यानं पळ काढला. सीसीटीव्ही जो या एटीएम मध्ये होता त्यानं या चोरट्याला त्याची छबी टिपली आणि त्यानंतर या चोरट्याला कैद करणं, ताब्यात घेणं सहज शक्य झालं. पुढची आणखीन एक बातमी आता आपण बघणार आहोत. अंगात दैवी शक्ती असल्याचं भासवत महिलेची आर्थिक फसवणूक केली गेल्याचा प्रकार घडलाय. या पीडित महिलेवर एका संशयित इसमानं बलात्कार केल्याचं देखील पीडित महिलेनं सांगितलेलं आहे. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात या संदर्भातला गुन्हा दाखल झालाय. पोलिसांचा या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
अंगात दैवी शक्ती आहे असं भासवत घर देण्याचं आमिष दाखवून 5 लाख रुपये उकळल्याचं देखील पीडित महिलेनं म्हटलेलं आहे. आणि यानंतर आताच्या घडीच्या महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज पाहूया. बीडमध्ये जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळेबाज अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या मालमत्तेवर टाच आणली जाण्याची शक्यता आहे. वसुलीची 4 कोटींची रक्कम न भरल्यामुळे महसूल विभागाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे. ही रक्कम न भरल्यास मालमत्तेवर महसुली बोजा वाढवला जाणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरनं राजकारण रंगलंय. आष्टा शहरात 8 दिवसात 2दा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलाय. याआधी 25 डिसेंबरला ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून तर काल रात्री भाजपकडून महाराजांचा पुतळा बसवला गेलेला आहे. नागपूरमध्ये वीज कर्मचारी आज रात्रीपासून 72 तासांच्या संपावर जात आहेत. आउटसोर्सिंगच्या माध्यमातून नियुक्त कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. नवी मुंबई आणि पनवेल भागातल्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचारी आंदोलन करतायत. कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहात 2 गटांमध्ये दगडफेक झाल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये 1 जण जखमी देखील झालाय. या सगळ्या प्रकारानंतर आता 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र या सगळ्या प्रकारानंतर कळंबा कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पंढरपूर इथल्या टाकळी ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारनं 22 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर केलाय. त्यामुळे टाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. तब्बल 22 वर्षांनंतर आंध्रा धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागलाय. 110 कुटुंबांना तळेगाव आंबी MIDC इथल्या गायरानावर प्रत्यक्ष जागेचं वाटप करण्यात आलंय. या जागेची मोजणी प्रक्रिया देखील आता सुरू झाली आहे. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं. ठाण्यातील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नाशकात 11,000 स्क्वेअर फूट रांगोळीच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आलंय. सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था मुंजवाड संचलित जनता विद्यालयात तब्बल 11,000 स्क्वेअर फुटांवर रांगोळी साकारण्यात आली आहे. त्यासाठी तब्बल 2050 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी आता सुरू करण्यात आलेली आहे. एकदाच नोंदणी करून त्या क्रमांकाद्वारे कोणत्याही मंडळासाठी अर्ज करता येणार असून 5 जानेवारीपासून या नोंदणीला सुरुवात केली जाईल. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 31 जानेवारीपासून सुरू होऊ शकतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिवेशनाची सुरुवात लोकसभेतल्या सेंट्रल हॉलमध्ये संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं होईल. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी विमानतळावरील स्क्रीनिंग आणि RT-PCR चाचणीचा आढावा घेतला. चीन, सिंगापूर, हाँगकाँग, कोरिया, थायलंड आणि जपान या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना 72 तासांआधीची प्री डिपार्चर RT-PCR करणं बंधनकारक आहे. उत्तर प्रदेशमधल्या बुलंदशहरमध्ये चक्क रुग्णालयाच्या वॉर्डमध्येच महिला कर्मचाऱ्यांनी 31st साजरा केला. चित्रपटाच्या गाण्यांवर या महिला वॉर्डमध्ये नाचत होत्या. या जल्लोषाचा त्रास रुग्णालयातल्या रुग्णांना होईल याची चिंता त्यांना दिसत नाहीये. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता प्रशासनानं चौकशीला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालमधल्या मालदा इथं नव्यानं सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडलाय. या दगडफेकीमध्ये एका डब्याची काच फुटली आहे. यानंतर ट्रेन स्टेशनवर थांबून तपासणी करण्यात आली. ही ट्रेन न्यू जलपायगुडी इथून हावडा इथं जात होती. उत्तर प्रदेशच्या हरदोई इथं काही व्यक्तींनी भाजप जिल्हाध्यक्षाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. राजकीय वैमनस्यातनं जिल्हाध्यक्षाला मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मुलीला धक्का लागल्याच्या वादातनं मुलांच्या 2 गटात बाचाबाची झाली आणि बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. बिहारच्या बगहा इथं काही नागरिकांनी एका मुलाला काठीनं मारहाण केली आहे.
हा मुलगा चोरी करण्यासाठी घरात शिरल्याचा नागरिकांनी आरोप केलाय. मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या समोर येताना दिसतोय. आता आणखी एका विषाणूनं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलंय. अमेरिकेमध्ये काही जणांमध्ये वेगानं पसरणाऱ्या एका सुपरबग विषाणूमुळे धोका वाढलाय. त्यामुळे नव्या वर्षात सुपरबग कोरोनानंतरचा दुसरा सर्वात मोठा धोका बनतो की काय अशी चिंता आता व्यक्त होतीये. कोरोनामुळे चीनमधली स्थिती खूपच खराब होत असल्याचं दिसतंय. रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. हेनान प्रांतात रुग्णालयानं ऑनलाईन सेवा सुरू केलेली आहे. या सेवेमार्फत रुग्णांना घर बसल्या उपचार सांगितले जात आहेत. यानंतर वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची बातमी बुलढाण्याची आहे. बुलढाण्यामध्ये आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मोर्चाची जाहीर सभा सुरू असताना सभेच्या शेजारच्या एका बिल्डिंगमधल्या युवकानं धनंजय देसाई यांचं भाषण सुरू असताना खिडकीतनं वाकून बिल्डिंग खाली बसलेल्या त्याच्या ओळखीच्या व्यक्तीला जोरजोरात ओरडून बोलत होता आणि नको त्या वेळेला टाळ्या वाजवत होता. त्यामुळे भाषण ऐकणाऱ्या लोकांना त्रास व्हायला लागला असता लोकांनी त्याला शांत राहायला सांगितलं, मात्र त्यानं ऐकलं नाही. त्यामुळे भाषण सुरू असतानाच काही युवकांनी तो राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये घुसून त्याला चांगला चोप दिलाय. लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण केली आहे. मार खाणाऱ्या युवकानं माफी मागत नंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि हे प्रकरण मिटवलं. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. राहुल खंदारे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. राहुल, काय नेमका प्रकार घडला, काय सांगता येईल याबद्दल? हिंदू जन आक्रोश मोर्चा जो होता तो बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या ठिकाणी धडकणार होता. धनंजय देसाई हे या मोर्चाचे आकर्षण त्या ठिकाणी होते. हजारो हिंदू जन जे आहेत ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. परंतु त्या ठिकाणी मोर्चा सुरुवात झाली आणि मोर्चाची सांगता ज्यावेळेस होत होती त्यावेळेस धनंजय देसाई यांचं भाषण सुरू होतं आणि भाषण सुरू असताना एक व्यक्ती त्या ठिकाणी मोठ्या आवाजाने आरडाओरड करत होता आणि भाषणामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होता. हा संपूर्ण प्रकार उपस्थित असलेल्या हिंदू जनांना कळाला. त्यानंतर या काही लोकांनी त्या एका खोलीमध्ये जाऊन त्या आरडाओरड करणाऱ्या युवकाला बेदम त्या ठिकाणी मारहाण केली. मारहाण करत असताना पोलिसांनी देखील त्या ठिकाणी मध्यस्थी केली आणि हे संपूर्ण प्रकरण पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आरडाओरड करणाऱ्या युवकांनी त्या ठिकाणी माफी मागितली आणि माफी मागितल्यानंतर हा वाद जो आहे हा निवडण्यात आलेला आहे. परंतु ज्या वेळेस धनंजय देसाई यांचं भाषण सुरू होतं त्याच वेळेस हा मोठ्या आवाजाने आरडाओरड करत असताना त्यांच्या भाषणाला व्यत्यय त्या ठिकाणी येत होतं. त्यामुळेच हा हिंदू जन जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते आणि आक्रमकाच्या माध्यमातूनच त्या युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. बर राहुल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. गुहागरमध्ये वाळू व्यावसायिकांची दादागिरी पाहायला मिळालेली आहे. पालशेत ग्रामपंचायत सदस्य पंकज बिर्जे यांना वाळू व्यावसायिकांनी सरपंचांच्या समोर हाणामारी केल्याचा प्रकार घडलाय. हाणामारीमध्ये पंकज बिर्जे यांना दुखापत झालेली आहे. पालशेत समुद्र किनाऱ्यावर रात्रीच्या वेळेला जाताना बिर्जे यांच्या गाडीसमोर दुचाकी आडव्या लावून बिर्जेंना मारहाण केली गेल्याचा प्रकार घडलाय. अजय नागवेकर आणि विजय नागवेकर अशा दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आहे असा आरोप झालाय. मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींच्या विरोधात गुहागर पोलिसात गुन्हा दाखल झालाय. या मारहाण प्रकरणानंतर पालशेतमध्ये सध्या संतापाचं वातावरण आहे. पुण्यातल्या खडकवासला इथल्या भाजी मंडई इथं कोयते फिरवत दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांनी पुन्हा एकदा हैदोस घातलाय. कोयदा, लोखंडी रॉड आणि दगडांनी 6 गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. खडकवासला इथं सातत्यानं घडत असलेल्या या गुन्हेगारी घटनांमुळे स्थानिकांकडनं आता संताप व्यक्त होतोय. तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींची नावं निष्पन्न झाली आहेत. हवेली पोलिसांची पथकं त्यांच्या शोधासाठी रवाना झालेली आहेत. राज्यभरातील निवासी डॉक्टर कालपासून संपावर गेलेले आहेत. शनिवारपर्यंत वेळ देऊन सुद्धा सरकारकडून चर्चेचं निमंत्रण मिळालं नसल्यानं या निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. राज्यभरातील अंदाजे 7,000 निवासी डॉक्टर या संपात सहभागी झालेत. त्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. कालच मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून त्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन केलं होतं.
मात्र गिरीश महाजन यांच्या आवाहनानंतर सुद्धा डॉक्टरांचा संप सुरूच आहे. त्यामुळे आता राज्यातली आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रुग्णांचे हाल होऊ नये त्यासाठी प्रशासनाकडून पावलं उचलली जात आहेत. संपाचा दुसरा दिवस आहे. काल आम्ही हा संपावर ठाम आहोत. आमच्या ज्या प्रमुख मागण्या तर सर्वांना माहीत आहे. पहिला मुद्दा आमचा डीएचा मुद्दा आणि त्याची थकबाकी जी आम्हाला जुलै 2018 पासून आमची बाकी आहे. दुसरा हा मुद्दा की नायर हॉस्पिटलमधला त्यांचं कोविड असलेलं एरियास. आणि तिसरा मुद्दा आमच्या SR सीटबद्दल ज्या वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या ज्या पदभरती आतापर्यंत झालेली नाही आहे त्याबद्दल ही मंत्रिमंडळात रखड़लेला है. जही जाके हम आराम कर सके. फिर सुपर स्पेशलिटी का एक इश्यू है, प्लस SR शिप की जो पोस्ट है वो पोस्ट एक्चुअली बढ़ाने वाले थे, बट पोस्ट बढ़ाने के लिए भी अभी भी मतलब वो किया है बोलते हैं, बट वो कितने महीनों से उधर ही है. ना ही हमें कुछ आप बोलते हो बराबर है कि है, बट हमें आप जब तक रिटर्न में कुछ दे रहे नहीं हो, क्योंकि मेरे सीनियर्स और वो लोग भी जाके मीटिंग करके आए, बट जब तक हमें रिटर्न में कुछ देते नहीं है, कुछ आश्वासन हमें मिलता है, तो हमें कैसा पता चलेगा. आप बोल रहे हो चल रहा है बराबर है, हम मानते हैं, मना नहीं कर रहे, बट हमें भी तो पता चले ना कि आप वहाँ से पता चले, आप कुछ बताओगे तो हमें कुछ समझेगा. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नालासोपाऱ्यात एका जिम ट्रेनरचा श्वास कोंडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. या घटनेनंतर आता एकच प्रश्न विचारला जातो आहे. या व्यतिरिक्त आणखीन एक पुढची महत्त्वाची बातमी ती म्हणजे अंबाडीत नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं दिसतंय. अंबाडी दिघाशी मार्गावर गलथानपणाचा कळस पाहायला मिळालाय. आरोग्य केंद्राच्या वतीनं एक्सपायरी डेट संपलेली औषधं उघड्यावर फेकून देण्यात आलेली आहेत. औषधांचे शेकडो कार्टन्स उघड्यावर फेकून दिले गेलेत. फॉलिक ॲसिड औषधांच्या या गोळ्या उघड्यावर टाकण्यात आल्या. नालासोपाऱ्याची बातमी पुन्हा एकदा आपण बघूया. नालासोपाऱ्यात एका जिम ट्रेनरचा श्वास कोंडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार घडलाय. नालासोपारा पश्चिम यशवंत गौरव इथल्या शालिभद्र यश अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या देविदास जाधव याला अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला बेशुद्धावस्थेत घरच्यांनी नालासोपाराच्या रिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. याबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झालेली आहे. मृत विनायक जाधव जिम ट्रेनर म्हणून काम करत होते. नालासोपारा पश्चिम डिसिल्वा नगर इथल्या द फिटनेस कार्डेस या जिममध्ये तरुणांना व्यायामाचे धडे देत होते. एका जिम ट्रेनरचा असा अकाली दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.